एक्स हा एक काम 20 दिवसात करतो, वाय हा तेच काम 30 दिवसात करतो व एक्स वाय झेड मिळून ते काम 6 दिवसात करतात. तर एकटा झेड ते काम किती दिवसात करेल? आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहे की एक्स एक काम 20 दिवसात, वाय 30 दिवसात आणि एक्स वाय झेड मिळून ते काम 6 दिवसात पूर्ण करतात. एकूण काम काढण्यासाठी आपल्याला या तिघांचा लसावी घ्यावा लागेल. म्हणून 20, 30 आणि 6 याच्यातून 2 कॉमन काढल्यावर 10, 15 आणि 3. याच्यातून आपण 5 कॉमन काढू. 5 दुणे 10, 5 त्रिक 15 आणि 3. पुन्हा याच्यातून 3 कॉमन निघतील म्हणून 2, 1, 1. आता याच्यातून काहीच कॉमन निघत नाही म्हणून एकूण लसावी 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 2. 5 दुणे 10, 30, 60. म्हणून त्यांचे एकूण काम हे 60 असेल. आपल्याला त्यांची कार्यक्षमता काढायची आहे. म्हणून कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी बरोबर टोटल वर्क एकूण काम भागिले त्यांना लागलेले दिवस. एक्सला एकूण काम 60 करण्यासाठी 20 दिवस लागतात. म्हणजे त्याची कार्यक्षमता एका दिवसात तो 3 भाग काम करतो. म्हणून आपण इथे 3 लिहिणार. तेच वायला एकूण काम करायला 30 दिवस लागतात. म्हणजे तो एका दिवसात 2 भाग काम करतो. म्हणून आपण इथे 2 लिहिणार. तसेच एक्स वाय झेड तिघे मिळून एकूण काम 6 दिवसात पूर्ण करतात. म्हणजेच ते एका दिवसात 10 भाग काम पूर्ण करतात. आपल्याला एक्स वाय झेडची कार्यक्षमता 10 भेटलेली आहे. एक्सची कार्यक्षमता 3, एका दिवसात तो 3 भाग काम करतो, तर वाय एका दिवसात 2 भाग काम करतो. म्हणून एक्स वाय झेडची इफिशियन्सी बरोबर 10. तिघे मिळून एका दिवसात 10 भाग काम करतात. एक्स एका दिवसात 3 भाग काम करतो, वाय एका दिवसात 2 भाग काम करतो आणि झेड काढायचे. म्हणून 3 आणि 2 5, झेड बरोबर 10 वजा 5 म्हणून झेड बरोबर 5. इफिशियन्सी झेड एका दिवसात 5 भाग काम करतो आणि आपल्याला झेड ते काम किती दिवसात, एकूण काम किती दिवसात पूर्ण करेल काढायचे. म्हणून झेड बरोबर एकूण काम 60 आणि त्याची इफिशियन्सी 5 आहे. म्हणून 12 दिवस झेड ते काम 12 दिवसात पूर्ण करेल.